नमस्कार. ॲस्ट्रोस्टार कन्सल्टन्सीमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करते. नव्या युगामध्ये आपल्या सगळ्यांच्याच हातामध्ये, अगदी आबालवृद्धांपासून सगळ्यांच्याच हातामध्ये मोबाईल असतो. मोबाईल म्हणजे हल्ली आपल्या हातामधलं एक खेळणं झालेलं आहे किंवा अतिशय महत्त्वाची अशी वस्तू झालेली आहे. या मोबाईलमध्ये आपल्या प्रत्येकाकडे मोबाईल नंबर हा असतोच. आपल्या आयुष्यामध्ये हा मोबाईल नंबर आपल्याला अफेक्ट करतो का, हे जाणून घ्यायचं शास्त्र म्हणजे मोबाईल न्यूमरॉलॉजी आहे. आता मोबाईल न्यूमरॉलॉजीमध्ये असलेले नंबर्स आपल्याला खरंच अफेक्ट करतात का? त्याचा खरंच परिणाम होतो का? हे आपल्याला पडलेले प्रश्न असतील. मोबाईल नंबर नव्हता त्यावेळेस आपल्याला कोणते नंबर्स अफेक्ट करत होते? मग गाडीचा नंबर आपल्याला अफेक्ट करतो की मोबाईल नंबर जास्त अफेक्ट करतो? अशा अनेक प्रकारचे प्रश्न तुमच्या मनामध्ये निर्माण होत असतील. साहजिक आहे, याच प्रश्नांना मीही सामोरी गेलेली आहे आणि मी सुद्धा या प्रश्नांची उत्तरं मिळवून मोबाईल नंबर माझा चेंज करून घेतला आहे. आपण आता हे पाहणार आहोत की मोबाईल नंबरमध्ये जे काही नंबर्स असतात ते आपल्याला खरंच अफेक्ट करतात का? मी तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते. आपल्याकडे पूर्वीच्या काळी आपल्याला जर का समजा एखाद्याचं लग्न ठरत नसेल, नोकरी लागत नसेल किंवा एखाद्याला कुठली बाधा झाली असेल, तर आपल्याच जवळपास असणारे एखादे गुरुजी असं काहीतरी भोजपत्रावरती किंवा एखाद्या कागदावरती लिहायचे आणि ते यंत्र जे आहे ते आपल्या गळ्यामध्ये किंवा हातामध्ये दंडावरती बांधायला द्यायचे. मग हे नक्की काय होतं? तर ही वेगवेगळ्या प्रकारची यंत्र होती की जी 3x3 मध्ये लिहिलेली असायची किंवा 4x4 मध्ये काही अंक लिहिलेले असायचे. अजूनही आपण काही यंत्र जी आहेत ती वापरतो. व्यापार वृद्धी यंत्र असेल, लक्ष्मी यंत्र असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारची यंत्र जी आहेत ती आपण आपल्या घरामध्ये वापरत असतो. आता ही यंत्र म्हणजे काय? तर एका विशिष्ट पद्धतीने मांडलेले सगळे नंबर्स किंवा सगळे आकडे. ती मांडण्याची एक पद्धती असते. तशाच पद्धतीने आपला हा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबरसुद्धा एक प्रकारची अंककुंडली आहे आणि ही अंककुंडली जेव्हा आपण बरोबर व्यवस्थित मांडतो त्यावेळेस त्यातले कोणते अंक आपल्याला कशाप्रकारे प्रभावित करतील हे आपल्याला दिसत असते. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की जर समजा आत्ता 29 मार्च 2025 रोजी शनी महाराजांचं भ्रमण जे आहे ते कुंभ राशीमधून मीन राशीमध्ये असणार आहे. आता शनी महाराज मीन राशीमध्ये 2.5 वर्ष राहणार आहेत. म्हणजे 2.5 वर्ष एखाद्या जातकाला त्याच भावाची, त्याच जागेची, त्याच स्थानाची फळं मिळणार आहेत. तिथून शनी महाराज 2.5 वर्षानंतरच हलणार आहेत. असं असल्यामुळे आपल्याला शनी महाराजांची फळं केवळ त्या भावासंबंधी किंवा त्या ग्रहासंबंधीच मिळणार आहेत. तसंच आपल्या मोबाईल नंबरमध्ये असतं. एखादा नंबर आपला कुठे प्लेस केलेला आहे, कशा पद्धतीने प्लेस केलेला आहे, त्याची फळं आपल्याला मिळत असतात. फरक फक्त एवढाच असतो की जर समजा आपल्याला एखादं चांगलं फळ मिळवायचं असेल तर आपण आपला मोबाईल नंबर बदलून त्याच्यामध्ये चॉईस नंबर्स घेऊन आपण आपल्या नंबरची फळं जी आहेत ती बदलवू शकतो. मग हे नक्की काय शास्त्र आहे? कशा पद्धतीने कोणत्या युत्या घ्यायच्या, कोणते नंबर्स आपल्याला उपयुक्त आहेत, कोणते नंबर्स फायदेशीर ठरतील, या सगळ्याचा अभ्यास करण्यासाठी ॲस्ट्रोस्टार कन्सल्टन्सी आपल्याकरता घेऊन येत आहे मोबाईल न्यूमरॉलॉजी क्लासचे बॅचेस. आपण दर महिन्यामध्ये मोबाईल न्यूमरॉलॉजीच्या 2 बॅचेस रन करतो. या बॅचेस ज्या आहेत त्या ऑनलाईन पण असतात आणि ऑफलाईन पण असतात. तुम्हाला याबद्दलची जर का माहिती जाणून घ्यायची असेल तर मला नक्की संपर्क करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जी लिंक दिलेली आहे व्हॉट्सअपची त्या लिंकनी तुम्ही नक्की जॉईन व्हा आणि अधिकाधिक माहिती मिळवून या कोर्समध्ये सामील व्हा. तर लवकरच भेटूयात आपल्या बॅचमध्ये. तोपर्यंत